नमस्कार. आज तुमच्या समोर एक वेगळाच विषय मांडायला मी आलोय आणि या विषयाने नीट पेपर लीक आणि बाकी त्यातलं षडयंत्र, गुन्हेगारीकरण हे सगळं उघड होणार आहे बरं का. मला त्या षडयंत्रावर, गुन्हेगारीकरणावर, क्राईमवर फारसं फोकस करायचा नाहीये, अजूनही सांगतो. कारण या देशातल्या तरुण पिढीला गुन्हेगार ठरवण्यामध्ये आमचा कोणताच रस नाहीये. फक्त या तरुण पिढीला वापरून जे होतंय ना ते जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे. तरुण पिढीचा वापर होतोय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, मला या व्हिडिओतून त्या पोरांच्या बापाला, आईला एक गोष्ट सांगायची आहे. आपल्या पोराला प्रोडक्ट समजून त्यांनी योग्यच असलं पाहिजे या अट्टहासापोटी आपल्या पोरावर इतकं प्रेशर टाकतो की तो चक्क गुन्हेगारीकडे वळतो. गुन्हेगारी म्हणजे दारू, नशा, गांजा, चोरी हे नाही म्हणत आहे आम्ही. डॉक्युमेंट खोटे तयार करून तुमची, सरकारची, जगाची फसवणूक करण्यापर्यंत या मुलांची मजल जाते आहे. आणि पुन्हा सांगतो, वय लहान आहे, हे पोरं फक्त प्रेशरमुळे हे करत असतात. पोरांच्या बापानं सावधान. तुम्ही तुमच्या पोराला काही गुन्हेगारी कृत्य करायला भाग पाडताय हे लक्षात घ्या. असला पोरांवरचा अंधविश्वास आणि त्याच्याप्रती असलेली सगळी तुमची स्वप्न त्याच्यावर इतकी थोपवताय की ते पार वाट लावून टाकताय त्याची. मला काही गोष्टी स्पष्ट करायच्यात आणि देवासमोर प्रार्थना करायची आहे की मी दिलेली माहिती कुणीतरी कोर्टासमोर मांडून या मुलांच्या विरोधात पुन्हा कारवाई करायला, त्यांच्या बापाच्या विरोधात कारवाई करायला कुणी उद्युक्त होऊ नये. वकिलांनाही विनंती करतो की कृपया या माहितीचा उपयोग फक्त आणि फक्त लोकांच्या जागृतीसाठी करावा. छत्रपती संभाजीनगरच्या उच्च न्यायालयामध्ये 4 याचिका दाखल झाल्या. या 4 याचिका NTA कडून लढणाऱ्या वकिलांची मुलाखत आपण स्वतंत्रपणे घेतो आहोतच, काय झालंय त्याची पाहिली असेल. या याचिकांच्या मध्ये 4 मुलांनी, मी नावं उघड करत नाही, सगळ्या प्रसारमाध्यमांनी त्या याचिकाकर्त्यांची नावं उघड केलीत, मला करायची नाही आहेत कारण सगळी मुलं लहान आहेत. या याचिका दाखल झाल्या आणि कोर्टाने विचारलं गांभीर्याने घेऊन की बाबांनो, तुम्ही याच्या संबंधीची माहिती सगळ्या यंत्रणांच्याकडून घ्या. NTA आलं, NIC आलं, सगळ्यांनी आपली माहिती दिली आणि मला जास्त मार्क मिळणार होते, पण NTAने नीटमध्ये कमी मार्क दिले, त्यामुळं माझं शिक्षणाचं नुकसान झालं, अशी याचिका करणारी ही मुलं. मग कोर्टाने सगळ्या उत्तरपत्रिका सीलबंद लिफाफ्यात मागून घेतल्या आणि विचारलं की बघा, तपासा, हे तुमचंच आहे का. सीलबंद लिफाफ्यात उत्तरपत्रिका आल्या. त्या वकिलांनी कोर्टाच्या समोर NTAने सादर केल्या. कोर्टाने सीलबंद लिफाफ्यातून बाहेर काढल्या, स्वतः तपासल्या, बघितल्या, ह्या योग्य आहे असं वाटलं. कोर्ट एवढ्यावर नाही थांबलं. त्या मुलांना आणि त्यांच्या आईवडिलांना त्या उत्तरपत्रिका बघायला, खात्री करायला दिल्या, खात्री केली आणि त्या मुलांनी, आईवडिलांनी या उत्तरपत्रिका आपल्याच असल्याचं सांगितलं. आता आपल्याच असल्याचं सांगितल्यावर झालं, उत्तरपत्रिका बरोबर आहे, मार्क मिळालेली बरोबर आहेत, सगळंच निकाल बरोबर आहे. मग आता मुद्दा कुठला उरला? आणि मुद्दा उरला तो की जो त्या याचिकेसोबत या मुलांनी आपल्या उत्तरपत्रिका जोडलेल्या होत्या. पटापट पटापट 1, 2, 3, 4 उत्तरपत्रिका मी तुम्हाला दाखवतो, बघा. आणि त्या याचिकेत जोडलेल्या उत्तरपत्रिकाच्या नुसार त्या मुलांना चांगले मार्क मिळणार होते, पण मिळाले नाहीत. पालकांचं म्हणणं असं आहे की आमच्या मुलाला दाखवलेली उत्तरपत्रिका आम्ही इथे जोडलेली आहे आणि NTAची उत्तरपत्रिका अशीच असायला हवी. गंमत अशी की NTAची योग्य आहे हे त्यांनीच कबूल केलं. आणि मग मुलांनी जोडलेल्या उत्तरपत्रिकेचं काय, हा प्रश्न न्यायालयात सुद्धा उपस्थित झाला. दोन्ही बाजूच्या वकिलांनी यावर आपलं मत व्यक्त केलं आणि ही उत्तरपत्रिका क्षणार्धात तयार होऊ शकते हे कळलं. न्यायालयात याचिका दाखल करताना शपथपत्र दाखल करून आपली खरी कागदपत्र सादर करायची असतात. ती कागदपत्र सादर करताना अक्षरशः त्या कागदपत्रांच्या मध्ये एक AI निर्मित बनावट उत्तरपत्रिका जोडण्यात आली. आश्चर्य याचं आहे की या बनावट उत्तरपत्रिकेला 17 वर्षाच्या मुलाच्या पालकांनी संमती दिली, ऑथेंटिकेशन दिलं, वकिलांनीही ते सादर केलं, कोर्टानेही त्याबाबत गांभीर्यानं घेत NTAच्या डेप्टी डायरेक्टरला स्वतः बोलावून घेतलं. एक मोठी केस चालली, वेळ गेला, पैसा गेला, वेळ पैसा गेला खड्ड्यात.
याबाबत लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या, आंदोलनं उभी राहिली, सरकार बदनाम झालं, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला, पोलिसांच्या वरती आरोप झाले. आणि कळलं काय? तर त्या मुलांनी खोट्या उत्तरपत्रिका दिलेल्या होत्या. ही कृतीच गुन्हेगारी आहे बरं का. मुलं छोटी आहेत म्हणून सोडा, मी नाव सांगत नाहीये कुणाची, मुलं छोटी आहेत म्हणून सोडा. या मुलांनी ही कृती का केली याचा विचार मी जास्त करतोय. म्हणजे अजूनही या देशाचा सर्वाधिक लोकप्रियता असलेला पंतप्रधान त्याला शिवी दिल्याबद्दल या तरुण पिढीला माफ करू शकतो ना? माफ करू शकतो. तर मग आपण आपल्याच लेकरांना या अशा गुन्हेगारी कृत्यात अडकवायचं तरी का? पोरांच्याकडून हे का घडलं याचा विचार करताय? जरा मानसशास्त्र तपासून बघताय. पोरांना हे माहीत होतं की आपण नीटचा अभ्यास उत्तम केलाय, हे आपल्या बापाला कळलं तरच आपलं काहीतरी बरं आहे. म्हणून उत्तरपत्रिका तयार केल्या खोट्या, त्या पित्याला दाखवल्या, पित्याचा विश्वास जिंकला आणि या विश्वासाच्या आधारावरच कोर्टात याचिका सुद्धा केली. किती प्रेशर देतोय आपण पोरांवरती. त्यांना हे सगळं खोटं नाटं तयार करावं लागतंय. माझं पोरगं जिनियस आहे, माझं पोरगं करूच शकतं, हा विश्वास इथपर्यंत ठीक आहे, पण त्याला तू केलं नाहीस तर तुझा माझा संबंध संपला. या सगळ्या प्रकारात आपण त्याला अडकवतोय आणि गुन्हेगारी कृत्याकडे नेतोय. हे इथपर्यंत असेल तर त्याला जरा नीट समजावून सांगता येऊ शकेल, काउन्सिलिंग करता येऊ शकेल. पण पोराच्या खोट्या उत्तरपत्रिकेचा वापर या देशातल्या एका विश्वसनीय संस्थेला बदनाम करण्यासाठी हे पालक करत असतील तर, हे पॉलिटिकली मोटिवेटेड असेल तर, जाणीवपूर्वक अशा याचिका करून संभ्रम निर्माण करण्याचं षडयंत्र असेल तर, हा देश, इथली व्यवस्था अराजकतेकडे जाईल यासाठीची ही पावलं नाहीत का वाटत तुम्हाला? चक्क खोट्या उत्तरपत्रिका. मी तुम्हाला आता एक खरी एक खोटी दोन्ही दाखवतोय, नाव दाखवणार नाहीये मुलांचे. चक्क खोट्या उत्तरपत्रिका जे तुम्ही बघताय 1, 2, 3, 4 त्या खोट्या उत्तरपत्रिका याचिकेत जोडल्यात आणि आता खऱ्या उत्तरपत्रिका वेगळ्याच निघाल्या आणि त्या उत्तरपत्रिकांवरचे मार्क टॅली झाले. कुठे नेतोय आपण आपल्या मुलांना? जेन झीच्या नावाखाली उदो करत त्यांना गुन्हेगारी कृत्य करायला भाग पाडणारे आपण व्यवस्था सहज फसू शकते असं वाटतंय का? न्यायालयाने दंड लावला, कॉस्ट लावलं की तेच आमच्या विरोधात आहेत, हे सरकारचे चट्टेबट्टे आहेत असा आरोप करून न्यायालयालाही बदनामी करायची, त्यालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं. हा डाव कितपत यशस्वी होणार आहे? आज तुम्हाला नको असलेलं सरकार, तुम्हाला नको असलेली व्यवस्था सत्तेत आहे म्हणून हे करून जर फसवण्याचा प्रयत्न करत असाल ना, तर लक्षात घ्या, कापसाच्या गंजीवर बसून तुम्ही त्या गंजीच्या खाली आग लावताय. ही आग देशाला तर जाळेलच जाळेल, पण या देशात तुमचं घर आहे त्यालाही आग लावल्याशिवाय राहणार नाही.